हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आजचा परत शॉपिंग हॉल आलेला आहे, पण ह्यावेळेस ना खूप साऱ्या मिस्टेक झाल्या, तुम्हाला सांगते पुढं. तर त्याच्या आधी आपण ओपन करूया. तर याच्यामध्ये तर आपल्या रेग्युलर ज्या पार्टीवेअर साड्या आहेत ज्या की आलेल्या आहेत, त्यानंतर काही पार्सल आम्ही ओपन ह्यावेळेस केलेले आहेत, कारण खूप सारा गैरसमज आणि फ्रॉड झाला आहे, जे की मी तुम्हाला पुढे सांगेन. तर पहिल्या पार्सलमध्ये म्हटलं आपण लेट आलो गावाकडून, पण कमीत कमी काही थोडे पार्सल नवरात्रीचे ड्रेसेस रेडी करूया म्हणून काही पॅचेस मी घेतले होते बघा. मी तुम्हाला ओपन करून दाखवते. तर पहिलेवाले हे आहेत जे की जास्त महाग नाहीत, 100 रुपयाला 120 रुपयाला असे 5-6 आहेत, जे की दुकानामध्ये ना खूप महाग भेटतात. ऑनलाईन खूप स्वस्त आहेत आणि बॅकने फ्रंटने दोन्ही याची क्वालिटी ना खूप सुंदर आहे. जे की मुलींच्या ह्याला फ्रंटला इथं मला द्यायचं आहे, वाला फ्रंटला, आणि मग घागऱ्याला एखादी बॉर्डर मी यूज करणार आहे घागऱ्याला. पण आता मला माहीत नाही होईल का नाही, कारण खूपच लेट झाला आहे. बघूयात आता कसं होतं आहे ते. त्यानंतर हे दुसरंवाला आहे जे की सेम आहे त्याच्यासारखंच, फक्त ह्याच्यामध्ये ना हे मोठ्यांसाठी आपल्यासाठी जे मी काही 1-2 अनारकली ड्रेसेस शिवणार आहे, तर त्यासाठीच मागवले. तर ह्याची सुद्धा क्वालिटी ना मी अपेक्षा केली होती त्याच्यापेक्षा खूपच छान आहे. हा पण मला वाटते 6चाच पीस आहे. हे बघा, मिरर वर्क आहे आणि हे असं मोराची डिझाईन आहे. खूप जास्त छान आहे हे सुद्धा. असं मुली मोठ्यांच्या येणार आहेत, असं छान दिसणार आहे. पण ते थोडं मोठं दिसेल असा माझा अंदाज आहे, पण छान वाटेल त्याच्यापेक्षा, किंवा मग तेही छान वाटेल. बघूयात आता, जसं मला बरं वाटेल ना तसं मी ते लावणार आहे. तसे मी जास्त होतील ड्रेसेस शिवून असं मला वाटत नाही, पण जेवढे होतील तेवढे होतील आता, कारण खूपच कमी दिवस राहिलेत. 22 सप्टेंबरला तर आहे. बाकीच्यांसाठी नाही झालं तर माझ्या स्वतःसाठी शिवणार आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आहे कवडीची लेस आहे वगैरे. बघूयात थोडीशी ओपन करून. तर ही अशी आहे लेस, थोड्या दूर दूर आहे त्या कवडीस, पण ठीक आहे. खालून बॉर्डरला फक्त लावायचं आहे, बाकी दुसरीकडे नाही, फक्त बॉर्डरला लावायचं आहे. 9 मीटर आहे पूर्ण टोटल. त्यानंतर हे वाले पॅच ते थोडेसे मोठ्या साईजचे वाटले मला, म्हणून म्हटलं 1-2 एक्स्ट्रा मागवून घेऊया, म्हणजे एखादा जरी नाही आवडला ना तर एखादा आवडतो, असं होतं त्यासाठी. तर हा वाला आहे ते, आणि ही सेमच डिझाईन आहे, फक्त थोडासा चेंज आहे. मला हे जरा जास्तच लुक वाटला छान म्हणून हा पण मी मागवला आहे. क्वालिटी तर तिन्हीची सेम टू सेम आहे, फक्त ना ह्याची डिझाईन थोडी वेगळी आहे. नाही तर मिडलला छान पण दिसेल, छोटंसं अट्रॅक्टिव्ह असं. हे थोडं मोठं मोठं वाटतंय, हे बघा. तर बघू आता मी ठरवते कोणत्या घ्यायचा किंवा कोणता कन्फर्म करायचा. म्हणजे कस्टमरसाठी नाही देणं झालं तर माझ्या स्वतःसाठी तर त्याचा नक्कीच म्हणजे ड्रेस शिवून होणार आहे. त्यानंतर हे वाला पुढचं आहे. तर मी आता गावाला गेल्यानंतर स्ट्रेचेबल ब्लाऊज वेअर केलं होतं. मला सगळेजण म्हणत होते की उलटं किती भारी आहे हे, 100-150 रुपयात एक ब्लाऊज येतोय, तुटत नाही फाटत नाही काय नाही. तर मी सगळे गावाला ठेवले, आणि आता मला साड्या कोलॅबरेशनसाठी आल्यानंतर ब्लाऊजच नव्हता, म्हणून मी हा वाला म्हटलं ट्राय करूयात कसा येतोय, म्हणून हा स्ट्रेचेबल ब्लाऊज ब्लॅक कलरमध्ये घेतला. याला इथे नेटची डिझाईन आहे बघा, खूपच मस्त आहे हा पण. ह्याची तर उंची पण जास्त नाही आहे, हे बघा उंची पण मीडियमच आहे. बाकीची डिझाईन छान आहे. आता वेअर केल्यानंतर बघूयात कसा दिसतो. हा पण जास्त महाग नाही, 130-140 अशीच किंमत आहे. ऑफर लागली ना मग तर 90-100 असेच भेटतात, कारण मागच्या वेळेचे जे घेतलेले ना तर ते 100च्या आसपासच आहे. त्यानंतरचं आहे हे वालं फॅब्रिक. तर ह्याचा 1 पीस शिवायचा आहे, पण हे थोडं मरूम शेडमध्ये आलं आहे, जे की मला प्रॉपर रेड शेडमध्ये पाहिजे होतं. थोडं मरूम दिसतंय हे, पण कपडा ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे फ्रॉड. तुम्हाला काय झाला होता सांगते.
म्हणजे मी जे काही पार्सल मागवले होते ना, तर त्यातल्या एका पार्सलसोबत त्यांनी 2-2, 3-3 पार्सलचा OTP घेतला आहे आणि ते मला रिसिव्हच नाही झालेलं. म्हणजे मी ब्लॅक कलरच्या 2 साड्या घेतल्या होत्या. तर आता ह्याच्यात मी बघूयात किती आहेत. तर एकच आहे बघा, एकच साडी आहे आणि 2 साड्यांचा मला OTP त्यांनी घेतला होता माझ्याकडून. तर आता नवरात्रीला कस्टमरला देणं होतं की नाही माहीत नाही, पण ह्या फॅब्रिकचा मी माझ्यासाठीच नवरात्रीला शिवेन ड्रेस असं माझं चाललंय. बघूयात आता. त्यानंतरचा हे वाला घागरा बघा. ह्या घागऱ्यासोबत अजून एक मी पिंक कलरचा पण घागरा घेतला होता. आणि हे घागरे असतात ना ते नवरात्रीचे, तर ते खूप महाग आहे, अगदी स्वस्त नाही आहेत, महाग आहेत. 900, 1000, 1100 असे. तर हा बघा पूर्ण आहे, हे बघा. खूपच छान असा हा घागऱ्याचा लुक आहे बरं का. कारण खूप कडक आहे, कॅन टाकलंय, सोबत कॅनव्हास टाकलाय, पण हा अनस्टिचड आहे. म्हणजे आपल्याला स्टिच करायचं आपल्या साईजनुसार. अस्तर वगैरे पण त्यांनी जॉईंट केलंय सोबत. खालच्या साईडनं ना कॅन पण टाकलेला आहे, कॅनव्हास टाकलाय, जाड केले बॉर्डर खालून असं. खूप सुंदर याचा ह्याचा लुक आहे. मी पण ह्याला शिवावं लागणार आहे स्टिच. फक्त काय जास्त काय करायचं नाही, पूर्ण दिलेलाच आहे. इकडनं सुद्धा फोल्ड करून दिलाय, हे बघा. फक्त डायरेक्ट इथं ना फिटिंग टाकायचं आपल्या मापाची. कमर जेवढी येईल ना तर तेवढी कमरेच्या याच्यानुसार हे फिटिंग टाकून घ्यायचं आहे. हे असा सुंदर घागरा आहे, मस्त आहे. याच्यावरचा हा दुपट्टा आहे आणि हा जो आहे ना तर तो ब्लाऊज पीस आहे बहुतेक. तर शिवायवा लागतो, अनस्टिचडच येतोय. म्हणजे जास्त काही नाही, सगळं केलेलंच आहे. अगदी थोडं फार आपल्याला काय करायचं, जास्त काही करायचं नाही. ब्लाऊज शिवायचा आहे आणि स्कर्टचं तर आपल्या मेजरमेंटनुसार तो पॅक करून घ्यायचा आहे. क्वालिटी छान आहे, पण ठीक वाटला मला, इतकाही काही खराब नाही आहे. पण ह्याच्यासोबत मी अजून एक घेतला होता तर तो आलेलाच नाही आहे, तो डिलिव्हर दाखवतोय. त्यानंतर मग म्हटलं बाबा नको, कॅश ऑन डिलिव्हरवरती सगळं घ्यायचं. आलं दारात तर द्यायचे पैसे नाही तर राहिलं. खूपच फ्रॉडिंग टाईप आहे. तर ह्या साडीचा मला शिवायचा आहे ड्रेस, घागरा शिवायचा आहे. बघा ही आहे नारायणपेठ. मला ड्रेस शिवायचा याचा घागरा. उलट ही साडी ना चांगली आहे, 1000-1200 रुपयामध्ये साडी ती. त्याच्यासोबत कॉन्ट्रास्ट ब्लाऊज सुद्धा आहे. तर हे बघा छान आहे साडी, छान वाटली. तर याचा ड्रेस शिवायचा आहे. शिवून झाला ना मग मी तुम्हाला दाखवते कसा झाला. त्यानंतर ह्याच्यामध्ये आहे मुनिया पैठणी. तिचा पण ड्रेसच शिवायचा आहे मुनिया पैठणीचा. जे ट्रेंडिंगमधून निघून जातं ना परत तेच ट्रेंडिंगमध्ये येतं. कारण मुनिया पैठणीच्या आता बरेच दिवस झाले, म्हणजे जुने झाले, तर आता येत आहेत मुनिया पैठणीच्याच ऑर्डर. तर इतकी सुंदर आहे ना ही साडी, खरंच लग्नामध्ये वगैरे वेअर करण्यासाठी सुद्धा. अगदी बारीक काठ आहे तिचे, जास्त मोठेही काठ नाही आहे. हे बघा बारीक अशी काठ आहे, पूर्ण पैठणी लुकचा. आणि शाईनवाली बॉर्डर आहे, मध्ये बुट्टी, कासावाला पदर आहे याचा. छान आहे, एक नंबर आहे क्वालिटी. क्वालिटीमध्ये तर बिलकुल डाऊट नाही आहे. आणि हा आहे याचा ब्लाऊज पीस. खरं तर या ब्लाऊज पीस मुळेच ही साडी घेतली पाहिजे, कारण ह्या साडीसोबत हा ब्लाऊज पीस वेअर केला ना खूप सुंदर दिसेल. मी उलट लग्नाच्या वेळेस ना अशीच एखादी साडी स्वस्तात मस्त घ्यायला पाहिजे होते, असं मला नंतर खूप जास्त वाटायला लागलं. पण ठीक आहे, बघा किती सुंदर आहे साडी. आणि सॉफ्ट, एकदम सॉफ्ट मटेरियल आहे. आणि साडीचं मटेरियल तर एकदमच सिल्कचं आहे बघा, कॉटन सिल्क असं मध्ये सिल्क येते. खूप सुंदर आहे याचं मटेरियल. जर तुम्हाला घ्यायचं असेल ना मुनिया पैठणी, खूपच छान आहे. त्यानंतर हे वालं पार्सल आहे. याच्यामध्ये मी ना कांगवे घेतलेत लाकडाचे, कारण लाकडाचे कांगवे ना चांगले असतात यूज करायला, म्हणून मग हे 2 घेतले. मला काहीतरी 100-160 रुपये. कांगवे पण ना खूप मस्त आहेत, लाकडाचे आहेत. लाकड पण साधं सुद्धा लाकड नाही आहे, हे लिंबाचं लाकडाचे आहेत. त्याच्यामुळे ना हे चांगलं आहे आपल्या ह्याच्यासाठी. आणि वास पण सेम टू सेम लिंबाच्या लाकडासारखा कडू येतोय. तर याची क्वालिटी फिनिशिंग कांगव्याची मस्त आहे बरं का. मला दोन्हीचा सेट मला वाटतं 100-120च्या आसपास भेटला. याच्यामध्ये जर 3, 4, 5चा सेट घेतला तरी 120-130च्या आसपासच येतोय.
सेट जास्त कॉम्बोमध्ये घेतले ना तरी तेवढ्यालाच येत आहेत, पण मला 2 बस होते म्हणून मग मी 2च घेतले. कारण जे बाकीचे होते ना ते साईज वाईज छोटी मोठी वेगवेगळी साईज होती. तर ही पण ना अशी जे लांबीला आहे ना तर छोटा आहे कंगवा, असा एवढा पाहिजे होता. पण ठीक आहे, मला क्वालिटी आवडली याची. त्यानंतर आता हे सगळ्यात लास्ट, याच्यामध्ये 2-4 आहेत ॲड बहुतेक पार्सल. ज्वेलरी आहे बहुतेक, पडशील. तर ह्याच्यामध्ये बघा सेट आहेत जे की नवरात्रीसाठी मागवलेत मी. आणि प्रत्येक सेटवर खूप छान आहे आणि इतके स्वस्त आहेत ना, फक्त 250 रुपयाला 6 की काही सेट आहेत. हे बघा किती सुंदर दिसतंय. आणि ह्याच्यासोबत हे वाले छोटे इयरिंग्स आहेत. एक गेलं खाली, बघावं लागेल. तर मी ज्वेलरी किती मागवले तर माहिती आहे, खूप मागवले होते. त्यानंतर हे वाला दुसरा आहे, हा असा चोकर आहे छोटासा. बॅकला याला असा मनी पण आहे ॲडजस्ट करायला. आणि ह्याचे इयरिंग्स हे असे आहेत, पण इयरिंग्स खूप मोठे आहेत की माझ्यासाठी तर जास्तच मोठे आहेत ओव्हर. पण आता कॉम्बोमध्ये म्हटलं ना तर आपल्याला कॉम्बोतल्या सगळ्याच गोष्टी आवडत नाही, पण कॉम्बोमध्ये स्वस्तात पडतं त्याच्यामुळे कॉम्बो घ्यायचा. तर 4चा कॉम्बो आहे, 200च्या आसपास आहे, त्यामुळे 50 रुपयाला एक चोकर. तर मग त्या मानाने ठीक आहे, पण एखादी डिझाईन आपल्याला आवडत नाही त्यातल्या असं होतं. तर हे सुद्धा खूपच छान दिसतंय. हे बघा, नवरात्रीला मी ते ब्लॅक ड्रेस घेईल ना तर ह्याच्यावरच मला झुमके जास्त आवडले होते कारण खूप सुंदर दिसतात. मी तरी बारीक आहे म्हणून मला जास्त मोठे झुमके छान दिसत नाहीत लहान चेहऱ्याला, पण ज्यांचा मोठा चेहरा आहे ना त्यांना छान दिसतात. त्यानंतरचा हा लास्टवाला आहे. तर ह्याचे हे वाले कानातले आहेत बघा, हे छान दिसतील मला. आणि हे असं आहे, हा वाला चोकर हा असा आहे, हा पण छान दिसतो. खूप सुंदर सुंदर चोकर आहेत हे. त्यानंतर पुढचं पार्सल बघूयात काय आहे. बहुतेक ही सगळी ज्वेलरीच आहे. ह्याच्यामध्ये मोठा सेट आहे. तर हे बहुतेक हे केसातलं आहे, मांग टिक्का का काय ते म्हणतात तसलं. तर हे लहान मुलींसाठी खूप छान आहे. लहान मुलींना ना खूप सुंदर दिसतं असा लुक केला ना मग. आणि त्याच्यावरती सेल लांब आहे. लहान मुलीचंच नाही, मोठेही आता भरपूर बायका हे सगळं वेअर करतात. आपणच थोडंसं म्हणतो नको हे ते. तर जे चोकर घातले ना तर चोकरच्या वरती असं लॉंग घातलं ना तर अजून जास्त लुक येणार आहे. बघू शकता हा असा ह्याचा लुक आहे, किती सुंदर दिसतंय. आणि जे नवरात्रीचे कपडे राहतात ना लेहंगा, तर ते वेअर केलं ना मग तर ते अजूनच जास्त छान दिसतं. हे याच्यावरचे कानातले. त्यानंतर आता सगळ्यात लास्ट राहिलंय, ह्याच्यामध्ये पण बहुतेक ज्वेलरीच आहे. तर हा पण सेट सेमच आहे, लॉंग आहे होते. तर असातला ह्याच्यातला सेम टू सेम माझ्याकडे आधी होता, खूप जास्त मला आवडायचा तो. पण आता ना त्याचा थोडासा कलर गेला, तर किती वर्ष त्याने पण राहायचं. तर हा खूप जास्त छान दिसतो. फक्त सिंगलच घालायचं, एकदम सिम्पल आणि सोबर असा लुक येतो. तर हे मी ठेवून घेणार, मला खूप जास्त आवडलं. हे आवडलं होतं म्हणूनच मी हे पटकन ऑर्डर केलं होतं.
तर ही सगळी होती आजची शॉपिंग नवरात्रीची. तर एवढीच नव्हती, याच्यामध्ये खूप सारे प्रोडक्ट होते. जवळजवळ 6 ते 7 प्रोडक्ट मला मिळालेच नाही आहेत. म्हणजे डिलिव्हर दाखवत आहे पण माझ्या घरी आलेले नाही आहेत. तुम्हाला साईडला मी स्क्रीनशॉट किंवा छोटासा व्हिडिओ पण क्लिप करते. तर हे आत्ताच होते, म्हणजे याच्या आधी माझ्यासोबत कधीसुद्धा असं झालं नाही. आत्ताचे फर्स्ट टाईम असं झालं आहे की एकच OTP वरती त्यांनी माझे खूप सारे प्रोडक्ट डिलिव्हर केले पण ते मला रिसिव्हच नाही झाले, म्हणजे भेटलेच नाही. आपण काय विचार करतो, आतमध्ये असेल किंवा एवढी सगळी आहे तर त्याच्यामध्ये असेल असा विचार करतो आणि मग ते आपल्याला भेटत नाही. मलाही तसं झालंय. तर याच्या तुम्हाला जर यातलं काही मागवायचं असेल ना तर कॅश ऑन डिलिव्हरी मागवा. आपल्या हातात प्रोडक्ट आलं ना मगच पैसे द्यायचे. आधी पैसे पे केले ना ते लोक पाठवून पण नाही देत ते प्रोडक्ट, आणि दुसरंच काय म्हणजे दुसरं पण नाही देत. एक्सचेंज म्हणजे दुसरं सुद्धा नाही आलंच नाही आहे काय माझ्याकडे. आणि म्हणजे डिलिव्हर तर दाखवते. मी कंप्लेंट टाकल्यात, बघू आता काय होतं. कंप्लेंट टाकल्यानंतर मला ते भेटते का नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. नाहीतर आपण इकडनं मेहनत करायची आणि इकडे जाणाऱ्याला काहीच अर्थ नाही. मग ते एक वेळ न केलेलं बरं, न घेतलेलं बरं असं मला तरी वाटतंय. चला तर तुम्हाला मी पुढे दाखवते की नेमकं काय झालं मिशोसोबत. स्क्रीनवरती थोडंसं मी तर बघा मी तुम्हाला दाखवते. इथे बघा पहिल्यांदा तर सगळ्यात पहिलं तर मला ना ही एक ब्लॅक साडी आहे ती रिसीव नाही झाली. त्यानंतर हा लेहंगा आहे तर तोही मला रिसीव नाही झाला. त्याच्यानंतर ज्वेलरी आली होती त्यातला हा एक सेट पण नाही रिसीव झाला, जे की तर डिलिव्हर्ड दाखवते. हा टीव्हीचा कवर आहे जो की मला नाही रिसीव्ड झाला. तर त्यानंतर या रुद्रासाठी पॅन्टी घेतल्या होत्या तर त्याही नाही दाखवल्या रिसीव झाल्या. आणि सोबत हे जे हुक आहेत ना काय तर हेही मला रिसीव नाही झाले. तर इतक्या सगळ्या वस्तू मला मिळाल्याच नाहीत ज्या की डिलिव्हर दाखवत आहे पण माझ्या हातातच नाही आहेत. टोटल मला वाटते 1330 रुपयांचं नुकसान झालेलं आहे. तर हे असं होतं आहे. त्याच्यामुळे शक्यतो मला तर आता ना भीतीच वाटायला लागली काय घ्यायला. असं वाटतं आपलं डायरेक्ट कॅश ऑन डिलिव्हरीवरतीच घ्यावी. तर जाऊ द्या चला.